लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेच्या जन्मनोंदी संदर्भात मोठा दावा समोर आलाय। भाजप नेते तथा माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी नाशिकात सुमारे 18,000 जन्मनोंदी संशयास्पद असल्याचा आरोप केलाय। सोमवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या डॉक्टर किरीट सोमय्या यांनी महापालिकेत महापौर हिमगौरी आडके आहेर आणि उपमहापौर विलास शिंदे यांची भेट घेत जन्म प्रमाणपत्रांच्या ऑनलाईन नोंदींचा आढावा घेतलाय। त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नाशिकमध्ये सुमारे 18,000 संशयास्पद नोंदी आढळल्याचा दावा केलाय। नाशिकमध्ये आणखीन एक घोटाळा समोर आलेला आहे। एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो। शेख नायजा नूर मोहम्मद हे तुम्हाला नंतर व्हॉट्सअप केलं जाईल। यांनी जे जन्म प्रमाणपत्र छापलं टोटल फेक, त्या संबंधी माहिती मिळाली होती। गेले काही दिवस नाशिक आरोग्य विभाग म्हणजे आरोग्य अधिकारी महापालिका या संबंधी पोलीस चौकशी करत होते। आज त्यांनी मला सांगितलं हे प्रमाणपत्र फेक फोर्ज प्रमाणपत्र आहे। याच्या संबंधीचा गुन्हा आज उद्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार। अशा प्रकाराने हे जन्म प्रमाणपत्र देणारी टोळकी आहे। मी पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की हे एक नाही आहे, अशा अनेक दुसरा एक आणखीन घोटाळा समोर आला आहे। त्यात महापौर महोदया आणि आयुक्त या दोघांनी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी की आपल्याकडे जे ऑनलाईन जन्म नोंद प्रणाली 1 जानेवारी 2016 पासून महाराष्ट्रात सुरू झाली, त्या पूर्वीची जी नावं होती ही यात वाढवायची होती। ते गेले 10 वर्षात काय प्रगती झाली नाही। त्या जुन्या रेकॉर्ड मध्ये 18,000 एंट्रीज वाढवण्यात आल्या। या सगळ्या बोगस आहे असं मला आत्ता या क्षणी म्हणायचं नाहीये, पण नाशिकची लोकसंख्या 10 लाखहून अधिक आहे। त्यातला 97% बांगलादेशी मुस्लिम होते। इथं मी महापौर महोदयांना विनंती केली आहे की या 18,000 एंट्रीची लवकरात लवकर चौकशी व्हावी। आपल्याला माहिती आहे नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव पोलीस अधिकाऱ्यांनी आता कन्फर्म केलं की 3,977 मालेगावचे सर्टिफिकेट बोगस होते, रद्द करण्यात आले। यावेळी महापौर हिमगौरी आडके यांनीही प्रशासनाकडून संपूर्ण पडताळणी सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। सातपूर विभागीय कार्यालयातून देण्यात आलेल्या एका जन्म प्रमाणपत्राची पडताळणी करताना संबंधित नोंद रेकॉर्डमध्ये आढळून आली नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये पुढील कारवाईसाठी सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। अख्ख्या महाराष्ट्राचे आणि सिस्टीमचे डोळे उघडणारे आपले किरीटजी सोमय्या आज नाशिक महानगरपालिका इथे आलेले आहेत। त्यांचं आपण आता स्वागत केलेलं आहे। हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रातला, आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन, प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अक्षरशः आपण बघता आहे, मुंबई असेल, मालेगाव असेल, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत त्या स्टॅटिस्टिकली कुठल्या पद्धतीने आणि किती प्रकाराने हा जन्मतारखेचा किंवा जन्म नोंदींचा फ्रॉड होतोय याबद्दल सखोल माहिती प्रत्येक ठिकाणी घेतली जाते। आज आपल्या महानगरपालिकेत, नाशिक महानगरपालिकेत किरीटजी यांनी एक बैठक घेतली, ज्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांकडनं आम्ही बेसिक डेटा मागवला आणि त्याचा निष्कर्ष जो आहे तो आम्ही आता काढणार आहोत। यावेळी डॉक्टर किरीट सोमय्या यांनी मालेगाव महानगरपालिकेतील टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरही आक्षेप घेत विरोधकांवर टीका केली आहे। भारतात जन्म झाल्याचा किंवा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा न आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान जन्मनोंदी प्रकरणी पुढील काही दिवसांत आणखी तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।
ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.